आमचं घर असतं तर गोष्ट वेगळी होती, पण ही तर जेडीचं घर आहे ना, मग हिथं काम करायला कसली लाज आली तवा? तसं बी लग्नाच्या आधी सगळी कामं तीच करत होती की. अगं मम्मी, तेव्हाची गोष्ट वेगळी होती, पण आता मी देशमुखांची सून आहे ना, मग आणि यांना नाही आवडत मी काम केलेलं, तर मग कशाला करू? तसं बी तुला तुझी आहे की सून शीतल. हाय की म्हणजे वा ग वा. अगं सकाळी स्वयंपाकापासून ती गोट्यापर्यंत सगळीकडे तीच एकटी मरत असती. बाईच आहे ना ती. आणि माझ्या लाडक्या भाच्याची अजिंक्यांची बायको आहे. उद्या जर मला अजिंक्यांनी विचारलं, मग आम्ही तिला एवढी कामं का लावताय म्हणून, मी काय उत्तर देणार ग? तोंड बघ की किती सुकलंय तिचं. सगळीकडे आपलं तिनेच राबायचं, तिनेच मरायचं. तिने एकटीने सगळी कामं करायची आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी ऐकतं बसून खायचं. ती काय मला चालणार नाही. माझ्या लेकी सारखीच आहे ती. अरे देवा, आता हे काय नवीन ऐकते मी काय खोटं बोलती वय तवा? जयडे, तुला जेवढी कामं दिलेत ना, ती सगळी कामं तुझी तू करायची. मी कुठलं बी काम करणार नाही. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करा, आणि तुम्ही नुसतं बघत बसा. हो 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 जयश्री. काय लावलंय हे? हा, तुमच्यामुळे आज माझ्यावर काय आली बघताय ना? काय माझ्यामुळं? नाहीतर काय मग? काम करायची ती करायची, वर नाही असलं ऐकून घ्यायचं. कुणी सांगितलंय? एवढी चिडचिड करायला काय झाले? मी करतो काहीतरी मॅनेज. कधी करताय? हा, सगळं झाल्यावर तुमचं काय जाते म्हणा बोलायला. इथं काम करून करून दिवसभर मी मरते. माझं काय जातंय म्हणजे? हो, आता उगाच मला बोलायला लावू नका. काय बोलणार आहे तुम्ही? हा, काय बोलणार आहे? नाही, आज बोलूनच टाका. काय हाय काय नाही ते होऊनच जाऊ देत आज. शितले, असलं काय तर होईल म्हणून वाटलंच नव्हतं ग. मी जाऊन माफी मागू का त्यांची? थांब. मामी काय करताय? थांबा तुम्ही इथंच. अहो एवढं होणारच की नवरा बायको म्हणले. हो थांबा तुम्ही, थांबा. हे जे सगळं मी करतोय हे तुमच्यासाठी करतोय, तुम्हाला पण चांगलाच माहितीये. होय, अहो एवढंच जर पडलं होतं तर मग येऊन 4 कामं करायची होती. नाहीतर त्यापेक्षा पण मला तुमच्याच घरी घेऊन जायचं होतं. उलट हिथं येऊन राहायचं कोणी सांगितलं होतं? आता सगळी परिस्थिती तुम्हाला चांगलीच माहितीये, आणि मला काय हौस नाही तुमच्या खोराड्यात राहायची. हो, आमच्या घराला खुराडा म्हणताय तर मग राहताय कशाला इथं? चला की मग तुमच्या घरी. मला पण काय हौस नाही आली इथं राहायची. मी काय म्हणतो? मला काय बी ऐकायची इच्छा नाहीये. हे बघा, तुमच्याकडनं काय होत असेल तर करा, नाहीतर घेऊन चला मला तुमच्या घरी. मामी, मिशन बंद आहे. तिथले आचार्य लयच कशी दिसतीये बघ. मग सगळं आपल्या प्लॅन नुसार व्हायला लागले ना आता. सच्ची? अगं तो टॅलेंट गेल्यापासून पार येड्यावानीच करायला लागला त्या भैया तर. अगं काय करावं काय कळणार झालंय त्याला. अरे टॅलेंट तो उसकी परछाई है परछाई. तो टॅलेंट का नाही, त्याचं डोस का आहे, आणि आपण पार तेच चिचलंय. आता काय जास्त दिवस टिकत नसते ते घरात. हे बरं झालं. टॅलेंट नाही तर भैयाला कुरापती काढायला कोणी आयडिया देणार नाही. आणि मी काढलेल्या कुरापतींवर त्याला काय मार्ग सुचणार नाही. बसला असं आता कुठं तर डोसकं धरून. शिकले. सगळंच इंग्लिश मध्ये. कुठल्या कंपनीची कुठली फाईल हे बी कळा नाही. कशाला इंग्लिश मध्ये लिहितात? मराठीत लिहिलं काय होतं बरं? एक तर राष्ट्रभाषा पण नाही इंग्लिश. काय लिहिलंय? प्रेसिडेंट, काय? एक हेल्प पाहिजे होती तुमची. हे बघा, इथं माझंच मला काय सुधारणं झालंय. अजून तुमचं काहीतरी वरनं काम सांगू नका. हो नाही,
लय मोठं काय काम नाही. तुमचं तुम्ही बघा. तुमच्या आणि कामाचा लोड माझ्यावर देऊ नका. आधीच दिवसभर काम करून करून वैतागली मी. अहो वाचायचं होतं फक्त हे. इंग्लिश आहे ना आणि टॅलेंट पण नाही तर. कोणी सांगितलं होतं मग त्याला हाकलून द्यायला? मी सांगितलं होतं. त्या टॅलेंट शिवाय तर पान बी हलत नाही तुमचं. हे माहिती होतं ना, मग कशाला त्याला घराबाहेर हाकलायचं? आम्ही काय मुद्दाम नाही हाकललं त्याला. आमच्या पाठीमागं काय काय बोलत होतं आमच्याबद्दल, आणि ते पण त्या शीतल समोर. आमचा लहान भाऊ समजत होतो मी त्याला. पण काय केलं त्यानं? दगा. अहो पण मग एकदा विचारायचं तर होतं त्याला. नीट बोलायचं होतं त्याच्यासोबत जाऊन. तो असं का बोलला ते? आम्हाला त्याच्या संगत बोलायची अजिबात इच्छा सुद्धा नाही. कालपासून आम्हाला मेसेज करतोय, फोन करतोय. आम्ही त्याचा फोनही नाही उचलला आणि मेसेज बी नाही वाचले. एकदा काय या हर्षवर्धनच्या कोण डोक्यात गेलं की मग एका ठोक्यात गेलं. आता मला हे सगळं सांगत नका बसू. तुम्हाला काय करायचंय ते करा. हो तुम्ही आमचे मिसेस आहे, मग तुम्हाला सांगितलं पाहिजे ना. तर आत्ता आठवली का मेसेज? हे बघा, आपलं लग्न म्हणजे त्या शीतलला त्रास देण्यासाठी केलेली एक डील आहे. उगाच लाडात यायचं काम नाही. आणि काय हो मिस्टर म्हणून तुम्ही लय काय काय केलं ना माझ्यासाठी. आईला इथलं घरातल्यानाच कौतुक नाही, तिथं गावातली कामं करून काय होणार आहे. झोपतो आपला. अय काय कुठं काय ठरलं होतं आपलं? एक दिवस मी बेडवर झोपणार आणि एक दिवस तुम्ही. आणि आज तुमचा जमिनीवर झोपायचा नंबर, त्यामुळे गप खाली झोपा. विषय घेत होतो खाली झोपा. माहिती घ्या आम्हाला, खाली झोपा. झोपतो खाली. एवढंच घर, तर तिथं गाद्या पण नाहीत. डबल बेड तर विचारायलाच नको. मच्छर, त्यांच्याबद्दलही काय बोलायला नको. असं वाटतंय कधी या खोरड्यातनं जातोय बाहेर. झालं का? अजून काय तक्रार आहे तुमची? का? काय करणार आहात? काय करणार आहे म्हणजे? तुमची चांगली झोपायची व्यवस्था केली असती ना, चांगल्या बेडवर, नाही का? हे असं टोमण्यात बोलणं बंद करा. तर तुम्ही बोललेलं तेवढं चालतं. हे बघा, तुम्हाला इथं जर एवढाच त्रास होत असेल ना, तर तिकडे जा तुमच्या महालात राहायला. कोणी अडवलं नाही तुम्हाला. आम्हाला बी इथं राहायची हाऊस नाही आलेली. हे सगळं आम्ही कोणासाठी करतोय बरं? हे असलं सगळं ना तिकडे गावाला जाऊन ऐकवायचं. शीतलला त्रास देण्यासाठी आपण लग्न केलंय हे दोघांना बी चांगलंच माहिती. उगाच काहीतरी बडबड करू नका. झोपा गप आता. त्या शीतलीला फक्त मला एकट्याला त्रास द्यायचा नव्हता. जाऊ दे, तुमच्याशी बोलण्यात पण अर्थ नाही. ओ काय फोन आहे काय? झोपा गपचूप. यांचं लईच लाड झाले. लायकीत वागवलं असतं म्हणजे अशी बोललीच नसते मला ही. हिला हिच्या संग लग्न करूनच चुकलं माझं. असं एकत्र राहायची झंझट तर मागे लागली नसती. नसता ताप झालाय डोक्याला.